नमस्कार मित्रांनो, आपण धर्मशास्त्राचा अभ्यास करत असतो किंवा आपल्या भारतीय हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या संत परंपरा झालेल्या आहेत. संत साहित्य अभंग उपलब्ध आहेत. एवढं संतांनी उपदेश केलेला असताना देखील व्यक्तींच्या प्रवृत्तीमध्ये मात्र बदल होताना दिसत नाही. व्यक्ती समाजशील न होता समाजाविरोधी कार्य करणारी तयार होत आहे किंवा समाजाभिमुख असण्यापेक्षा व्यक्ती सापेक्ष संकल्पना ही दृढ होत जात आहे. मग एवढं संत साहित्य उपलब्ध असताना माणसाची प्रवृत्तीमध्ये बदल का घडत नाही, त्याविषयी आपण बोलू. तर जे काही संत साहित्य आहे, धर्मशास्त्र आहे, ते परिपाठ कंठस्थ नित्य अनुक्रमे धर्मशास्त्र श्लोका उजाळून, म्हणजे ते काय धर्मशास्त्र आहे, धर्मशास्त्र अनुरूप जे काही श्लोक आहे, संत साहित्य आहेत, अभंग आहेत, ते कंठस्थ केले. त्या श्लोकांची उजळणी देखील आपण करत असतो. परंतु काय होतं, जोपर्यंत तो अभंग, तो विचार आपण कृतीमध्ये उतरवत नाही, तोपर्यंत आपलं उद्धरण कधीच होऊ शकत नाही. धर्मशास्त्र असेल, संत साहित्य असेल, अभंग असतील, त्यातलं मर्म काय आहे, तत्वबोध काय आहे, त्या संतांना या अभंगातून काय सांगायचं आहे, हे आपण आधी लक्षात घेऊन त्यावर चिंतन करून त्यानुसार कृती करायची आहे. परिपाठाचं वाण नुसतं आपल्याला घ्यायचं नाही, म्हणजे फक्त कंठस्थ करून ठेवलं, कृतीत उतरवलंच नाही तर आपलं उद्धरण होणार नाही. मग इथेच ही गोष्ट तयार होते की अभंग, साहित्य, श्लोक, धर्मशास्त्र याची उजळणी करतोय, कंठस्थ आहे, पण ते कृतीत नसल्यामुळे व्यक्तीच्या प्रवृत्तीमध्ये बदल घडत नाही. व्यक्ती बदल घडत नाही, बदल होत नाही का? कंठस्थ आहे, कृती नाही. कृतीची जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत व्यक्तीच्या कुप्रवृत्तीपासून सुटका होणार नाही. व्यक्ती समाजाभिमुख होणं अशक्य आहे. मग तत्वबोध हा संतांचा, त्या अभंगातून या संतांना काय सांगायचं आहे, तो चित्तामध्ये उतरवून त्याचं चिंतन करून जर आपण व्यवहारात उतरवला तो विषय, तर आपली प्रपंचामध्ये प्रगती होणार आहे. आणि केवळ कंठस्थ करून ठेवलं आणि कृतीच्या वियोगामुळे, कृती न केल्यामुळे ते कंठस्थ केलेलं विषय कृतीच्या अभावी वाया गेलं असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण व्यक्तींची प्रवृत्तीमध्ये बदल होणं आणि धर्मशास्त्र, संत साहित्यांचा विस्तार हा जेवढा विचाराने होत असतो, त्यापेक्षाही कृतीत उतरवल्यानंतर तो विषय हा समाजामध्ये प्रसारित होत असतो. जे कंठस्थ कर्म अनुकरण करणं, कंठस्थ करणं, नित्यपाठ करणं ते योग्यच, परंतु कृतीचा जोड असेल तर मग धर्मशास्त्राचा विस्तार होईल आणि संत साहित्यामध्ये, संतांना त्या अभंगामध्ये नेमकं काय तत्वबोध द्यायचा आहे तो विषय आपण आकलन केला आणि तो कृतीत उतरवला तर आपला आयुष्य उद्धरण होईल. म्हणून फक्त कंठस्थ न करता त्याला कृतीची जोड देणं आवश्यक असतं. त्याविषयी आपण आज बोललो. पुन्हा नवीन विषयासह भेटू. नमस्कार.